वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे. एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असा परिस्थितीचा हा भाग आहे. तर त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर पूर्ण करून देणार आणि त्यांनी तो शब्द पाळला. ज्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं. खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं, परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे किंवा ही तासगाव उपसा सिंचन योजना आहे. या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण घेतलं. त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला. पैशाचा विषय होता. पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले. मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता. कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. MWRRAची परवानगी काढलेली आहे. साहेब याला निधी दिला पाहिजे. साहेब म्हणले मी तुला शब्द दिला, तुला लागेल तेवढा निधी देणार. आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय. मी जबाबदारी सांगतो, येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे. आणि हे सगळं पाणी पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे. त्यामुळं शेतकरीला सुखी समाज. सर किती शेतकऱ्यांचा विषय इथं वारंवार निघतोय, तर त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केली. आज तुम्ही देवकरवाडीसारखं गाव पाहताय, गरीब जनता एवढी चांगली जनता आहे, रात्रंदिवस कष्ट करते. 600 ते 700 बोर आज या गावातल्या लोकांनी मारलेले. त्यांचा चरितार्थ हा कोथिंबिरीवरती चालतो. कोथिंबिरीचं गाव म्हणून महाराष्ट्रातलं फेमस हे गाव आहे. बहुतेक काही लोकांना माहीत नसेल, पण त्यांनी मिळून ही गरीब कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात. इतक्या दुष्काळातसुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला एक दर्जेदार तूप या ठिकाणी कोथिंबीर सप्लाय करायचं काम करत आहे. हे कल्चर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आज आम्ही पाणी सिंचनासाठी आणलेलं आहे. इथला शेतकरी समृद्ध करायचा शब्द मी केलेला पाण्याचा प्रश्न मिटवलात, पण त्या पाण्याचा वापर करण्यासाठी जनतेने इथपर्यंत यायला तर रस्त्याचं बघा. हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करणार. देगाव फाट्यापासून ते अंगापूर हा पुढच्या टप्प्यातला ह्यामध्ये हा प्रकल्प मी टाकतोय. साधारणतः हा 36 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 2 लेन कॉन्क्रिटीकरण आपण करतो. झालं रस्ते आता खिंड फोडलेली आहे, थोडी फोडलेली आहे. अजून मला ही खिंड खाली अजून एक 20 फूट खाली घ्यायचं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे 100 वर्ष टिकेल असं कॉन्क्रिटीकरण करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल होतं देगावच्या गावचं. त्याच्यामध्ये घरं फार जवळ आली होती, पण देगावकरांनी ही साथ दिली आणि आता तुम्ही पाहताय देगावचे ते रस्ता आपण फार मोठा केलेला आहे. त्यामुळं पुढच्या काही 8 महिन्यामध्ये हाही रस्ता पूर्ण. साहेब सिंचनाखाली येणारी काही गावं ही MIDCमध्ये घेतली जातात, त्याच्यावर शिक्के मारले, त्याबद्दल काय आपलं मत आहे? देगावचा शिक्का आम्ही उठवायला यशस्वी झालेलो आहोत. निगडीच्या शिक्क्यासाठी, वरण्याच्या शिक्क्यासाठी किंवा ह्या गावच्या शिक्क्यासाठी हायकोर्टामध्ये आमची केस प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला देगावला न्याय दिला, त्याच पद्धतीनं निगडीला आणि इतर सगळ्या गावांना या ठिकाणी न्याय मिळाला विश्वास वाटतो. जिल्हाध्यक्ष म्हणून उठवले देगाव नेताजी माहितनाथ कोळे एक फक्त असं फुटणार आहे, बाकीचे असे फुटणार आहेत, सगळे येणार एक फक्त
आज नाश्ता हो गया इकडे आणि त्याचे भूमिपूजन आपण सर्व शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर सर्वांनी पावसाच्या जल्लोषात बाळांचं स्वागत करावं आपण विनंती करतो. माननीय आमदार महेंद्रांचा माननीय आमदार महेंद्रांचा पंचकृषी उपक्रमाने आज सर्व शेतकऱ्यांना नवरविजय यानंतर साहेबांची जाहीर सभा श्री भैरवनाथ मंगल कार्यालय निगडी इथं येणार आहे. तरी साहेबांनी भैरवनाथ मंगल कार्यालय निगडी इथं उपस्थित व्हायचं आहे आणि निगडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांचं स्वागत करण्यासाठी निगडीच्या चौकात वर्णे ग्रामस्थ कृपया स्टेजच्या पुढे वर्णे ग्रामस्थांनी इकडे येऊन एकत्र जमा. वर्णे